₹10 NFO मध्ये इन्व्हेस्ट करायचं का म्युच्युअल फंडच्या? ओके मित्रांनो, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतोच आणि आजचा व्हिडिओ ऍक्च्युली प्रेरित आहे वन ऑफ द कट्टर फॉलोअर नामदेवजीने हा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, जिकडे ते म्हणतात की एका एनएफओ मध्ये पैसा लावूया की आपण एक्झिस्टिंग आपले सिप्स जे आहेत ते एक्झिस्टिंग फंड्स मध्ये मार्केटच्या फॉलमध्ये लावूया. ओके, असा कमेंट ह्यांचा आलेला आहे. हा बघा नामदेवजीचा कमेंट आलेला आहे. ऑलराईट, सो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा समजून घेऊया. ओके, एनएफओ आणि आयपीओ, शेअर मार्केट मधला स्टॉकचा आयपीओ आणि म्युच्युअल फंडचा आयपीओ एनएफओ, याच्यामध्ये फरक काय. सेकंडली, एनएफओ मध्ये जायचं का की एक्झिस्टिंग म्युच्युअल फंड मध्ये शिफ्ट करायचं का, याचे पण काही महत्वाचे पॉईंट मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि तुम्हालाच डिसिजन तुमच्या साईडला तुम्हाला घ्यायला मी लावणार आहे. ओके, एनिवेज, व्हिडिओ मधली इन्फॉर्मेशन माझ्या मराठी माणसाला जर कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा. जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा. माझं इंट्रोडक्शन करून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी आहे महेश पाटील, शेअर मार्केटमधला ट्रेडर आणि एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. शेअर मार्केट शिकायचं आहे माझ्याकडनं, ते पण टोटली फ्रीमध्ये. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंकमध्ये क्लिक करून जस्ट मेसेज करा, तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस नक्की पाठवा. माझी टीम तुम्हाला रीच आउट करेलच. आणि ह्या माझ्या बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. ओके, पण महत्वाचं म्हणजे आपला म्युच्युअल फंडचा व्हिडिओ असल्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत तुमची म्युच्युअल फंडची जर्नी सुरू केली नसेल किंवा तुम्हाला माझ्याबरोबर काम करायचं आहे तुमची म्युच्युअल फंड जर्नीला घेऊन, तर सोफार मी 198 मराठी लोकांबरोबर काम करतोय त्यांच्या जर्नीला घेऊन. इंटरेस्टेड असाल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ही दिलेली आहे. जस्ट क्लिक करून मेसेज करा. तुमचा क्लायंट प्रोफाइलिंगचं फॉर्म प्लीज भरून पाठवा लगेच व्हॉट्सअपवरती. आणि नंतर माझी टीम तुम्हाला रीच आउट करून एक्सप्लेन केलं कशी ही जर्नी येणारे 25-30 वर्ष महेश पाटील तुमच्यावर वन ऑन वन बेसिसवरती मेंटरिंग सकट करायला रेडी आहे. इंटरेस्टेड असाल तर नक्की जॉईन करा. पाहिजे की जास्तीत जास्त मराठी माणसाचा पोर्टफोलिओ किमान 10 CR प्लसचा प्रत्येक माझ्या क्लायंटचा असावा, या गोलने मी काम करतोय. चला आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया. सो सर्वप्रथम आपण समजून घेऊ की एनएफओ आणि आयपीओ मधला फरक काय. सो एनएफओ आणि आयपीओ मधला मेन फरक काय. सो आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग, जी नॉर्मली स्टॉक मार्केटमध्ये शेअर्सला घेऊन येते. जेव्हा शेअर्स पहिल्यांदा मार्केटमध्ये लिस्ट होतात, ओके, शेअर जेव्हा फर्स्ट टाइम मार्केटमध्ये लिस्ट होतात त्याला म्हणतात इनिशियल पब्लिक ऑफरिंग. दुसरा आहे न्यू फंड ऑफरिंग, म्हणजे म्युच्युअल फंड एक त्याची नवीन कोरी करकरीत स्कीम लॉन्च करतो आणि नॉर्मली त्यांचं ₹10 ते पर युनिटचं प्राइस असतं जेव्हा ते लॉन्च करतात. ओके, या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ते म्हणजे ही भली ही स्कीम न्यू आहेत, पण हे जे ₹10 करून सगळ्यांकडनं जे पैसे जमा करून जो इनिशियल कॉर्पस जो बनतो त्याच्यातून त्यांचा एक पोर्टफोलिओ असतो. तो पोर्टफोलिओ क्रिएट केला जातो कुठल्या एक्झिस्टिंग शेअर मार्केट मधल्या स्टॉक्स मधनं. सो अज्युम करा की आयपीओ पण तुम्ही ₹10 घेतलेला असेल एक शेअरचा. हा ₹10 आयपीओ ₹20 ओपन होऊ शकतो. पण ₹10 म्युच्युअल फंड तुम्ही घेऊन अपेक्षा करत असाल म्युच्युअल फंड मी घेते ₹10 आणि ₹20 माझा लगेच ओपनिंगला होईल, लिस्ट होईल तेव्हा. नाही. हा, मे बी 10चं 10, 10.1, 10.2, एक 1%, 2% प्लस मायनस होऊ शकतं मार्केट, कारण जेव्हा कंडिशन्स काय आहेत त्याप्रमाणे मार्केट ओपन होईल त्याप्रमाणे असणार आहे. सो न्यू फंड ऑफरिंग म्हणजे फक्त नवीन एक स्कीम लॉन्च केलेली आहे एक्झिस्टिंग सेट ऑफ स्टॉक्सला घेऊन त्या म्युच्युअल फंड हाऊसने. आयपीओशी त्याची तुलना करू नका, नाही तर तुम्ही फसाल. हा पहिला पॉइंट आहे जो जिकडे लोकांना समजत नाही की अरे नवीन फंड ऑफरिंग करायची का. ओके, सेकंड क्वेश्चन, सेकंड महत्वाचं म्हणजे लोकांनी काय बघितलं, अरे मला ना ₹10 एक युनिट मिळतंय म्युच्युअल फंडचं, पण एक्झिस्टिंग म्युच्युअल फंडची किंमत जी आहे ना, ही ₹200 पर युनिट आहे. म्हणजे मला मुश्किलने मला ₹10 पण एक पण नाही ना, 0.01 मला युनिट येऊन जाईल. सो लोक म्हणतात की अरे मी ना ₹10 लावतो आणि ₹10 माझं 200 होईल. ऑफकोर्स ₹10 200 पण होऊ शकतं, पण प्रत्येक म्युच्युअल फंड होणार नाही. प्रत्येक म्युच्युअल फंड होणार नाही. ओके, सो त्यामुळे ही पण चूक करू नका की नंबर ऑफ युनिट्स मला जास्त मिळतात किंवा ₹10 इनिशियल लेवललाच मला माझा युनिट भेटतोय तर मी या म्युच्युअल फंडमध्ये जाईन. त्या दृष्टिकोनाने त्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट अजिबात करू नका, परत तुम्ही फसाल. ओके, तिसरी आणि महत्वाची गमतीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ऑलराईट, कुठलीही गोष्ट मार्केटमध्ये नवीन येते, कुठलीही गोष्ट जेव्हा मार्केटमध्ये नवीन येते त्याला ऑफकोर्स त्याला सर्वात जास्त इन्सेंटिव्हाइज त्यांच्या सेल्स किंवा त्यांच्या डिस्ट्रीब्युटर्स असतात. ओके, सो जेव्हा एनएफओ येतो आणि एनएफओ जर तुमचा डिस्ट्रीब्युटर तुम्हाला घ्यायला लावतोय
तर आयडियली त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटरची कमिशन 1 to 1.2% पर्यंत पण असते, जेव्हा की नॉर्मल रेग्युलर म्युच्युअल फंड 0.6 to 0.8च्या घरात असतात. सो तेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जेव्हा पण आपण जर इन दिस केस तुमचा डिस्ट्रीब्युटर तुम्हाला नवीन एनएफओ द्यायला लावतो, "ए नवीन एनएफओ आलाय घेऊन टाक, नवीन एनएफओ आलाय घेऊन टाक, लगेच वाढेल," असं जर बोलत असेल समजायचं त्याच्यामध्ये त्याचं काहीतरी स्वतःचा स्वार्थही असणार आहे. ओके. पण म्युच्युअल फंड सिलेक्ट करायचा तर कसा सिलेक्ट करायचा? सो इन दिस केस हे तर झालंच. आता म्युच्युअल फंड सिलेक्ट कसं करायचं ते कसं करण्यासाठी मी अजून एक जरा इकडे अजून एक आपण विंडोमध्ये आपण ओपन करूया. सो तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की एनएफओ मध्ये जायचं की एक्झिस्टिंग मध्ये जायचं. ओके. सो तर तुम्ही एनएफओ इकडे आता लिहितो, न्यू फंड ऑफरिंग आणि एक्झिस्टिंग म्युच्युअल फंड, एक्झिस्टिंग EMF लिहितो, एक्झिस्टिंग म्युच्युअल फंड. आता मी आहे, महेश आहे आणि लेट्स से अजून एक महेश आहे जो एक्झिस्टिंग म्युच्युअल फंडवाला आहे, ऑलराईट, आणि एक सुरेश आहे जो न्यू फंडवाला आहे, आणि तुम्ही आहात, ऑलराईट, तुम्ही आहात लेट्स से गणपत. सो तर गणपत ना पैसे द्यायचे असतील एका धंदा करण्याच्या हिशोबाने, तर तो पहिला पैसे कोणाला देणार? ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे की ज्याच्याकडे एक्सपिरियन्स नाहीये? एक्सपिरियन्स आहे त्यालाच गणपत पैसे देणार, राईट? सो मग नवीन म्युच्युअल फंड मध्ये जे नवीन कोरं करते त्याचं परफॉर्मन्स काय माहिती नाही तुम्हाला, त्या एनएफओ मध्ये जायचं कशाला? काय लॉजिक आहे का त्याच्यामध्ये जाण्याचं? कारण ते मागचा हिस्टॉरिकल डेटाच नाही तुम्हाला काही समजण्यासाठी. ती गोष्ट पॉइंट नंबर 1. सेकंडली, आता लेट्स से गणपत आहे, राईट, गणपत म्हणतोय की अरे महेशला ना इवन सतीशनी पण पैसे दिलेले आहेत आणि महेशला ना अनघानी पण पैसे दिलेले आहेत, अमितनी पण पैसे दिलेले आहेत, आणि असं बरंच कम्पेअर्ड टू, म्हणजे महेशकडे ऑलरेडी पैसा काहीतरी बराच अमाऊंटमध्ये आहे, 1,001 करोड रुपयाचा महेशकडे पैसा आहे. आणि इन दिस केस सुरेशकडे एकही इन्व्हेस्टर नाही किंवा एक छोटासा कोणतरी आकाश नावाचा एक इन्व्हेस्टर आहे, तर गणपत कोणाला पैसे देत? गणपत म्हणेल अरे महेशचा धंदा तर जुना आहेच, पण त्याच्याकडे एक्झिस्टिंग लोकही भरपूर आहेत ज्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहेत महेशमध्ये, तर नक्की गणपत पण बाय डिफॉल्ट लॉजिकली इकडेच पैसा लावेल, राईट? सो त्यामुळे आयडियली म्युच्युअल फंड सिलेक्शन करत असताना म्युच्युअल फंड मध्ये एयुएम किती आहे? नवीन म्युच्युअल फंडचा एयुएम 300, 400, 500 करोड रुपयाचाच असतो सुरुवातीला, कारण परफॉर्मन्स कोणीच बघितलेलं नसतं. ते फंड मॅनेजर कसा परफॉर्म करणार हे कोणाला माहिती नसतं. ते फंड, नवीन फंड जो बनलेला आहे, भले एक्झिस्टिंग जुना फंड मॅनेजर जरी असेल तरी पण तो नवीन जो सेक्टोरियल फंड जर बनलेला आहे ते सेक्टर कशाहून चालेल? कारण नॉर्मली हे फंड लॉन्च पण होतात जेव्हा मार्केट एक्स्ट्रीम हायला असतं, तेव्हा मार्केट सेक्टर्स लॉन्च होतात, कारण लोकांमध्ये माहिती आहे की पटकन लोक घेतील म्हणून, राईट? सो त्या दृष्टिकोनाने आपल्याला हे पण बघणं गरजेचं आहे की म्युच्युअल फंडचा एयुएम किती मोठा आहे. सो एक्झिस्टिंग एनएफओ मध्ये तुम्हाला कळणारच नाही एयुएम किती आहे, आणि तुम्हाला सबस्क्रिप्शन लागल्यावरती तुम्हाला कळेल की तुमचं एयुएम किती आहे. ओके. सो त्यामुळे आपल्याला तुम्हाला हे पण बघणं गरजेचं आहे की म्युच्युअल फंडचा एयुएम किती आहे. ओके. सो त्यामुळे महत्वाचं काय की कालावधी किती लांबची आहे, किती लांबचा म्युच्युअल फंड होल्डिंग म्हणजे सध्या त्याचा ट्रॅक रेकॉर्ड अवेलेबल आहे. सेकंडली ते म्युच्युअल फंडचा एयुएम किती आहे. किमान ह्या जरी 2 गोष्टी जरी तुम्ही बघून जर सिलेक्ट करायचा विषय घेतला ना, तर एनएफओ बाय डिफॉल्ट तुमच्या क्रायटेरियामध्ये बसणारच नाही. आणि एनएफओला आयडियली एनएफओ पेक्षा प्रेफरन्स मी म्हणेन द्यायचं असेल तर एक्झिस्टिंग म्युच्युअल फंडला दिलेलं बरं आहे. एक्झिस्टिंग म्युच्युअल फंड मधनच मोठा पैसा बनू शकतो, कारण आपल्याला त्यामध्ये माहिती आहे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड काय, हिस्टॉरिकल 5 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड काय, 3 वर्षाचा कॅगरचा ट्रॅक रेकॉर्ड काय, लाईफ टाईमचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, त्याचा एयुएमचा चार्ट कसा वाढत चाललेला आहे. ओके. फंड मॅनेजर मंदीमध्ये कसं काम करतोय, तेजीमध्ये काम कसं करतोय, मागे क्रॅश झाले त्याच्यामध्ये त्यांनी काम कसं केलेलं आहे, हे सगळं त्या फंडच्या डेटामधनं समजतं. म्हणून लॉन्जिटिव्हिटी बघा, फंडचं प्राइस बघू नका, युनिटचा प्राइस बघू नका, 10 रुपयाचं युनिट, 3,000चं युनिट, ते बघायचं नाही. बघायचं आपल्याला काय की मी 10,000 रुपये लावले, ते 10,000चे 20, 50, 1 लाख होतील का? नंबर ऑफ युनिटची घेणं देणं कोणाचं नसलं पाहिजे. ओके. एनिवेज मित्रांनो, परत सांगतो ह्या जर्नीमध्ये ही म्युच्युअल फंड सिलेक्शन तर खूप सोपी एकदम सोपी गोष्ट आहे. पण जर तुम्हाला गल्ली क्रिकेट न खेळता प्रोफेशनल लेवलला क्रिकेट खेळायचं असेल तर एक तुम्हाला मेंटर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. महेश पाटील तुमच्यावर काम करायला रेडी आहे, तुम्हाला पुश करण्याच्या हिशोबाने रेडी आहे या म्युच्युअल फंडच्या जर्नीमध्ये घेऊन. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, मी 100% इंटरेस्टेड आहे. जो पण खरंच स्वतःला करोडपती बनवण्यामध्ये इंटरेस्टेड आहे ना, मी त्या व्यक्तीमध्ये इंटरेस्टेड आहे.
ओके, असाल तर नक्की मेसेज करा मला. या मेसेज इकडे ह्या लिंकवरती जाऊन, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जस्ट पटकन तो फॉर्म फिल आउट करून पटकन व्हॉट्सॲपवरती त्याला मेसेज करा आणि माझी टीम तुम्हाला संपर्कात येईल. आणि एकदा तुमचं सगळे बाकीचे प्रोसेस कंप्लीट झाल्यावरती मी तुमच्यावरती वन ऑन वन बेसिसवरती ही जर्नी सुरू करायला रेडी आहे. ओके, मी आहे महेश पाटील. काही क्वेश्चन असेल नक्की कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की घ्यायचा प्रयत्न करेन. आपला कट्टर फॉलोअर स्पेशलचा व्हिडिओ नंबर 2 आहे. खूप आभार व्हिडिओ बघण्यासाठी. असेच क्वेश्चन येत राहून दे. मग कट्टर फॉलोअर स्पेशलच्या हा रात्रीच्या 9 वाजता व्हिडिओमध्ये असेच काही ना काही क्वेश्चन्स, टॉपिक्स मी आणत राहीनच. ओके, मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.